ऑफलाईन चालू केलंय, फक्त पकड तिथे व्यवस्थित. लगेच टाकतो तू खाली यार. हॅलो सोहम, पकडे. बाबा मी जरूर मराठी असं खाली नको. सर्वप्रथम तर काल जो राडा झाला त्या बाबतीत आपल्याला सांगायचं आपल्या माध्यमातून उभ्या ठाणेकरांना की खऱ्या अर्थाने ठाण्याचं हित कशामध्ये हे आमचे नगरसेवक श्री शहाजी खुसपे यांनी दाखवून दिलं. आज आम्ही आयुक्तांना भेटलो याकरता, कारण की सकाळी आम्ही तो पाहणी दौरा केला आणि त्याच्या निमित्ताने हे दिसून आलं की ज्या ठिकाणी तो कंटेनर ठेवला गेलेला एवढा सगळा राडा करून, तर आपण म्हणतो की आरोग्य केंद्र सुरुवात करायची आहे, त्याचा आम्हाला कुठेही आम्ही विरोध करत नाही आहोत, पण तो कुठे सुरुवात करायची ह्याची तरी एक छोटीशी म्हणजे बुद्धी असली पाहिजे होती. ज्या कुठच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचा अहवाल दिलेला आहे त्यांनी खऱ्या अर्थाने तिकडे जाऊन संरक्षण केलं आहे का? कारण की आपण स्वतः जर का तिकडे गेला तर बघू शकता की आरोग्य म्हटलं तर स्वच्छता लागते. ते चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ती कुठचीच गोष्ट तिकडे नाही. आणि ज्या कंटेनरपाशी म्हणजे जिकडे आरोग्य केंद्र सुरुवात करणार आहेत तिकडे जर का आरोग्य केंद्रामध्ये जायचं असेल तर तुम्हाला शौचालयाच्या माध्यमातून जावं लागतं. म्हणजे ते 25 पायऱ्या चढून म्हणजे उतरून तिथनं मध्ये एंट्री आहे त्या कंटेनरमध्ये, म्हणजे जिकडे आरोग्य केंद्र आहे. मजेशीर गोष्ट अशी आहे की त्याच्या बाजूला लागतच असलेला जो नाला आहे जिकडे करोडो रुपये हे महानगरपालिका लोकांचा खर्च करते ते स्वच्छ करण्यासाठी, तो तशा तसा भरलेला आहे. ते कुठेही स्वच्छता नाही आहे. म्हणजे बाजूला ब्रिज आहे जिथनं लोक शौचालयामध्ये जाण्यासाठी, तो ब्रिज अर्धा तुटलेला आहे, एक बॅरिकेड तुटलेलं आहे त्याचं. हे सगळं जर का बघितलं तर ह्याच्यावरनं दिसून येतं की आम्ही राजकारण करायचं म्हणून करतो आहे. कारण की 15 दिवसा अगोदरच जे गेले 15 वर्ष नाना नानी पार्क जे बंद होतं ते परत पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने बनवायचं आणि लोकांना स्वाधीन करायचं, या विचाराने जे शहाजी खुपसेंनी जे पावलं उचललेली त्याला कुठेतरी विरोध करायचा. आणि म्हणून अशा पद्धतीचं आरोग्य केंद्र सुरू करण्याचा जो काही मानस या लोकांनी ठरवलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि लोकांना धोकादायक आहे. पण सर, एखाद्या लोकप्रतिनिधीवरती माजी लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवणं, तेही महिला कार्यकर्त्यांनी, त्याचप्रमाणे पत्रकारांवर देखील आलं, अत्यंत दुर्दैव आहे. कारण की ज्या वेळेला असं म्हणतात की ज्या वेळेला आपली स्वतःची बाजू ठामपणे तुम्ही मांडू शकत नाही, तुमच्याकडे अनेक लोकांच्या प्रश्नांना उत्तरं नसतात, तेव्हा तुम्ही हातापायावरती येता. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण काल दिसून आलं. आणि जे पत्रकार ह्या ठाण्यामधले खरी वस्तुस्थिती लोकांसमोर नेतात त्यांच्यावरतीच घाला घालायचा. जे लोक कुठच्याही पद्धतीने ह्या पक्षाचे किंवा त्या पक्षाचे बघितले नाही जात, पत्रकार हे पत्रकारिता चांगल्या पद्धतीने करतायत आणि त्यांच्यावरती घाला घालणं. आणि त्याचबरोबर एक चांगला लोकप्रतिनिधी जो लोकांच्या हिताचे प्रश्न मांडतो, जो सामंजस्यपणाने सगळं सांगतोय, जे विरोधकांना देखील समजावून सांगतोय, त्याच्यावरती काहीतरी करायचं आणि कुरघोडी काढून मुद्दामून तो जो मूळ विषय त्याच्यापासून कुठेतरी वेगळ्या दिशेला न्यायचं, हे काल एक प्रयत्न होता. पण त्याही पलीकडे जाऊन आज ते आमची नीतिमत्ता ती नाही, आमचे विचार ते नाहीत, लोकांच्या हिताचं आहे. म्हणून आम्ही स्वतः आमच्याबरोबर असलेले आमचे नगरसेवक शहाजी खुसपे, त्याचबरोबर महेशजी कदम, संजयजी दळवी असे आमचे सर्व पदाधिकारी आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी हे फोटो बघितल्यावरती स्वतःहून सांगितलं की मला पाहणी दौरा खरं म्हणजे आम्ही मागत होतो, पण त्यांचं म्हणणं आहे की या फोटोवरनं समजतं की पाहणी दौऱ्याची गरज नाही, हे चुकीचं झालं आहे जे झालं आहे ते. आणि म्हणून उद्या सकाळी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून उद्या पाहणी दौरा सकाळी 11, 11:30 वाजता त्यांनी स्थानिक नगरसेवकांबरोबर लावलेला आहे. आणि त्याच्यामधनं देखील 2 दिवसात जर का ह्याला कुठेही उत्तरं मिळाली नाही तर ते स्वतःहून तिकडे पाहणी दौरा करून ह्याला उत्तर देणार आहे. हेच सांगितलं की आमचा विरोध ह्या आरोग्य केंद्राला नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने करायला जाताय आणि जिकडे तो तुम्ही ठेवला आहे आणि तुमचं म्हणणं आहे लोकांनी ह्या आरोग्य केंद्रावरती अहो कशा काय येतील, तुम्ही जो मुख्य रस्ता आहे तिकडे संत ज्ञानेश्वर नगरला, तिकडे रस्ता सोडून काही जागा आहे जिकडे तो कंटेनर व्यवस्थित राहू शकतो. आणि येता जाता जर का लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत कधी कुठची समस्या येऊ नये, पण आली तर त्यांना त्या आरोग्य केंद्राकडे जाताना खूप सोप्यारीत्या जाता येईल. हे सोडून तुम्ही शौचालयातनं 25 पायऱ्या त्यांना उतरायला लावणार, वयोवृद्ध असे कसे उतरणार, कसे जाणार. आणि त्याच्यामध्ये घाणीचं साम्राज्य. तिकडे आज आम्ही गेलो तेव्हा पाणी वरनं पडत होतं, तिथल्या कामगाराला 4 महिन्याचा पगार नाही दिला गेला. याच्यावरनं हे समजतं की महानगरपालिकेमध्ये कुठच्याही गोष्टीची अकाउंटेबिलिटी नाही. आम्हाला काहीतरी करायचं आहे, काहीतरी दाखवायचं म्हणून केलं जातं, पण खऱ्या अर्थाने ते चांगल्यारीत्या होतं आहे का, लोकांच्या हिताचं आहे का, आम्ही जे करतोय त्याला लोकांना आम्ही न्याय देतोय का, याचा कुठेही विचार केला जात नाही. पण कर्मधर्म संयोगांनी आयुक्त चांगल्या नाही, आयुक्तांनी स्वतःहून मान्य केले की हे जे झालं आहे ते चुकीचं आहे आणि 2 दिवसामध्ये आम्ही ह्याला न्याय देऊ. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तिथे एक पर्यायी मार्ग देखील
देखील दाखवण्यात आला आहे. पण त्या पर्यायी मार्गावरती काही मासे विक्रेत्यांचे व्यावसायिकदार देखील तिथे व्यवसाय करतात. मग त्यांना हटवण्यात येईल का? मजेशीर गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपण जर का स्वतःहून जरी गेला तरी तिकडे 3 मासे विकणारी लोकं बसलेली आहेत जे जुने आहेत. त्यांना तुम्ही म्हणजे ते तुमच्या डोक्यात काय आहे की तिकडे जसे इतर ठिकाणी अनधिकृत गाळे बांधले आणि ते भाड्यावर चढवले आणि त्यांना अधिकृत बनवतं जे काय तुमचं राजकारण चाललेलं आहे तशाच पद्धती इकडे काय करायचं आहे का? आमचं म्हणणं आहे जिकडे जी लोकं आहेत तिकडे ती योग्य आहेत, कारण की ही स्थानिक लोकं आहेत, अनेक वर्षांपासून तिकडे व्यवसाय करत आहेत. त्याच्या बाजूला खूप मोठी अशी जागा आहे जी रिकामी ओस पडलेली आहे, जी घाण आहे. तिकडे घाण पण आम्ही साफ करून देऊ पाहिजे तर वेळ पडल्यास. आम्ही रस्त्यावर उतरू, ती घाण देखील ते म्हणतात ना स्वच्छ भारत सुंदर भारत त्याचा एक इतिहास म्हणून आम्ही देखील काम करायला तयार आहोत. पण ते जे का करायचं आहे ते योग्य करा, अयोग्य गोष्ट करू नका. विभाग जे आहे ते आरोग्य विभाग आहे. प्रत्यक्षात हे सांगितलेलं आहे की मला या अधिकाऱ्यांची कीव वाटते यांच्या बुद्धिमत्तेची, कारण की आरोग्य अधिकारी हे बघतो की जिकडे आपण आरोग्य केंद्र सुरुवात करणार असू ते आरोग्य केंद्राच्या अवतीभोवती किती स्वच्छता आहे ना. काही तिकडे लोक जाणारे जे बिचारे आजारी आहेत ते शौचालयामधनं जाणार का? हे साधी एक लहान मुलाला देखील करण्यासारखी गोष्ट आहे जी या आरोग्य अधिकाऱ्यांना कळत नसेल. आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही सर्वेचे रिपोर्ट देत असाल तर खरोखर कीव येण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून मी मगाशी एका पत्रकारांना बोललो की महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून ठाणे महानगरपालिकेमध्ये आल्यावरती असं वाटतं की ठाण्याची हास्यजत्रा सुरुवात